ते आम्ही 1 तारखेला मोर्चा काढणार आहे, लाखोंचा मोर्चा काढणार आहे, आमचं आरक्षण संपवलं, मराठ्याने आमचं उद्ध्वस्त केलं, हे मराठ्यांना सांगायचं नाही. तुझं आरक्षण कोणी संपवलं हे तू जाऊन शोध. ठराविक 4-5 जातीनं ओबीसीच्या सर्व जातींचं आरक्षण खालं, त्याला आमचा काय दोष आहे त्याच्यामध्ये? तुमच्या ठराविक समाजाचे 20-20 आमदार, कोणाचे 18 आमदार, कोणाचे 14 आमदार, त्यांना जाऊन विचार ना, इतर समाजाला का दिले नाही आमदार? क्या कुठं आहे 12 बलुतेदारांचा एखादा आमदार? कुठं आहे जिल्हा परिषद सदस्य? का झाला नाही? त्याला तुम्ही कधी पुढे येऊन दिला का? ह्याच्याबद्दल प्रश्न विचारा ना. काही कारण नाही उगाच उठायचं, मराठा समाजाच्या विरोधात काहीतरी भूमिका घ्यायची, 4 लोक मागं उभा करायचं, दंगा करायचा. आमचं आरक्षण, राजकीय आरक्षण संपलं, कोणी संपवलं? आम्ही संपवलं का? ज्यांच्या 1967 पूर्वीच्या नोंदी आहेत, ज्याची वंशावळ आहे, ज्याची नोंद आहे, ज्यांचा महसुली पुरावा आहे, त्याला कुणबीचा दाखला मिळणारच आहे ना. आणि तो जर कुणबी झाल्यानंतर, तो आरक्षणाला मिळाल्यानंतर तो ठरवेल ना, राजकारणात जायचं का, इंजिनिअरिंग करायचं आहे का, मेडिकल करायचं आहे का, कॉलेज करायचं आहे, तो ठरवेल ना माणूस ज्याला मिळालं त्याला विरोध करायला तू कोण आहे का? त्याचं तू बदली करू शकतोस? तुझ्यात तेवढा दम आहे त्याचं कॅन्सल करायचा? चुकीच्या पद्धतीनं मराठा समाजाच्या नावानं बोंबावून मारायची, समाजात सामाजिक तेढ निर्माण करायचा. आणि तुला मोर्चा काढायचा, काढ ना बाबा. तू 1 तारखेला काढ, 10 तारखेला काढ, 15 तारखेला काढ, तर रोज काढ. आम्हाला काय घेऊन तर मराठ्यांना त्याचं? तू सरकारकडे जा, तिथं बस, त्यांच्याशी बोल, पण मराठा समाजाच्या नावानं का बोलतेस? तुला काय पाहिजे सरकारकडे माग ना. आमची भूमिका आहे मराठा समाजाची, ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, ज्यांना मिळालेल्या आहेत, त्याच्या पाठीशी ठामपणे मराठा समाज उभा राहील. आणि मराठा म्हणून आम्ही उभा राहील. कुणालाही डिवचण्याचा प्रयत्न केला, दादागिरी फिदागिरी खपवून घेतली जाणार नाही. तुम्हाला काय मांडायचं सरकारकडे मांडायचं, मराठा समाजाबद्दल बोलायचं नाही, गरळ ओकायची नाही. जो वकली जशाच तसं उत्तर देऊ. तुला संघर्ष करायचा असेल तर तसं सांग, ती पण तयारी आहे मराठ्यांची.